एसटीनं प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की बघा, कारण लाल परीचा प्रवास हा आता 14% महाग होण्याची शक्यता आहे। 100 रुपयांमागे 15 रुपये भाववाढीचा प्रस्ताव हा प्रशासनाकडे पाठवण्यात आलाय। एनडीटीव्ही मराठीला सूत्रांकडून ही सगळी माहिती मिळतेय। नवीन सरकार स्थापन झाल्यावर यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्यानं महामंडळानं भाडेवाढीचा प्रस्ताव पुढे आणल्याचं बोललं जातंय। सूत्रांकडून ही सगळी माहिती मिळतेय। या संदर्भात आपण नाशिकमध्ये जातोय। आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे आहेत आपल्यासोबत। किशोर, आपण बघतोय महायुतीचा अजून शपथविधी झाला देखील नाहीये, मात्र त्या अगोदरच आता आपण पाहायला मिळतं आपल्याला की 14% लाल परीचा हा प्रवास महागू शकतोय। सूत्रांकडून ही सगळी माहिती मिळतेय, नेमकं काय घडतंय? वर्षा हा प्रस्ताव 14.13% म्हणजे तब्बल 15 रुपये 100 रुपयामागे भाववाढ वाढणार आहे आणि हा प्रस्ताव एसटी महामंडळाने ठेवलेला आहे। आता प्रस्तावावर मंजुरी होते की नाही, परंतु ह्या भाववाढीच्या बाबतीत सांगाल आपण, काही आता सध्या 50% महिलांना ही भाडेवाढ आहे, परंतु पुरुषांना ही मोठी भाडेवाढ भरावी लागते। आपल्या बरोबर येथील काही जे ग्राहक आहेत एसटी महामंडळाने प्रवास करतात, काय सांगाल? जे 15 रुपयाने म्हणजे 15% भाववाढ होत आहे, तर काय तुम्हाला परवडेल? सर्वप्रथम 15% दरवाढ जी दरवाढ होते प्रवासी वाहतुकीत, त्याचा सर्वप्रथम निषेध करतो। आधीच महागाईचे चक्रव्यूहात सामान्य जनता अडकलेली असताना सरकारने जे काही 15% भाडेवाढ केलेली आहे त्याने जनता अजून हुडकून निघणार आहे। एका बाजूने स्त्रियांना 1500 रुपये देऊन लाडकी बहीण योजना 1500 रुपये देऊन, दुसऱ्या बाजूने त्याचे दोन पट 3 पट वसुली करत आहे सरकार। त्यामुळे सरकारच्या जाहीर निर्णयात आणि ही 15% जी भाडेवाढ आहे ती सर्वप्रथम त्यांनी मागे घ्यावी। जनता आधीच तुम्ही किराणा बाजार म्हणू नका, तेल म्हणू नका, अशी एकही गोष्टी नाही, पेट्रोल म्हणू नका, डिझेल म्हणू नका, अशी एकही गोष्ट नाही त्याच्यात भाडेवाढ, त्याच्यात महागाई वाढलेली। तुम्ही काय सांगाल या बाबतीत? एकीकडे शासन लाडकी बहीण योजनेचे पैसे देते आणि दुसरीकडे अशी महागाई वाढवते। एसटी महामंडळात आता जे 10 ते 12% वाढ होणार आहे भाड्यात तत्वात, ते सर्वसाधारण नागरिकांना नाही परवडणार आहे। तर या पद्धतीने महागाई जर वाढत झाली तर सर्वसाधारण लोकांना जीवन जगणं खूप अवघड होणार आहे। तुम्ही काय सांगाल? 14% वाढ करण्यात येणार नाही, हे आम्हाला मान्य नाही आणि आम्हाला परवडणार नाही। सध्याची महागाई पाहता आणि महिलांना सध्या परवडणार नाही असं म्हटलं जातं। ही भाववाढ 3 वर्षापूर्वी देखील झाली, ती वर्ष तेव्हा 12% वाढवली ती, मात्र आता थेट 14.13 म्हणजे 15 रुपये एका 100 रुपया मागे वाढणार। तर या बाबतीत पुरुषांनी मात्र या ठिकाणी नाराजी दाखवलेली दिसते। वर्षा, निश्चितच त्यामुळे आता खरं तर पुढे काय होतंय, हा प्रस्ताव जर का पुढे पाठवण्यात आला तर सरकार यावर कशा पद्धतीने निर्णय घेते बघावा लागेल। तुर्तास धन्यवाद किशोर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।